निष्पाप नागरिकांना विनाकारण गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी देवरे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे। काही सराईत गुन्हेगार स्वतःवर जखमा करून इतरांवर खोटे आरोप करत असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी घडलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर संबंधितांनी मोबाईलवरून धमकीही दिल्याचे निवेदनात म्हटले आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। निवेदन देताना बाबूराव देवरे, सिद्धार्थ राजू देवरे, अंजली सिद्धार्थ देवरे, प्रेरणा निलेश देवरे, कविता बबलू बागुल, छाया सुनील महिराळे, भारती पांडुरंग आहिरे, योगिता विकास कुटुंबियांसह इतर महिला उपस्थित होत्या। प्रेरणा निलेश देवरे, राहणार गायकवाड चौक, जुना धुळे। माझ्या नवऱ्यावर निलेश राजू देवरे यांच्यावर सतत खोटे गुन्हे दाखल होत आहेत। तर त्या गुन्ह्यांबद्दल तपास न करता, चौकशी न करता त्यांना आरोपी गुन्हेगार ठरवून दिला जातोय। आता जर चाल्या नावाचा चाल्या राहुल गजानन थोरात या व्यक्तीने परत आम्हाला फोन लावून धमकी दिलेली, आता मी माझं डोकं फोडतो, तुमच्या नावाची कंप्लेंट करतो, मला 2000 रुपये द्या। तो सतत माझ्या नवऱ्याकडून पैशाची पण मागणी करत असतो। फोन लावतो, मी दारू प्यायला बसलोय, पैसे दे नाही तर मी आता अंग कापून घेईल। त्याने आम्हाला काल रात्री माझे मामसासरे प्रकाश पांडुरंग आहिरे यांना रात्री 3 वाजेला फोन लावून सांगितलं की मी तुम्हाला का बरं मारलं, तुम्हाला इथं मारलं तिथं मारलं, तर म्हणजे शिवाजी शाळेजवळ मारलं, महानगरपालिकेजवळ मारलं, असे तो स्पॉट सांगतोय। तर त्या ठिकाणी जाऊन माझा नवरा खरंच तिथं होता का, माझे मामसासरे खरंच तिथं होते का, याची साहेबांनी चौकशी करायला पाहिजे। पोलीस स्टेशनला गेलो तर ते सांगता आम्ही तुमची मदत नाही करू शकत, आम्हाला वरतून दबाव आहे। दबाव, राजकारणी दबावामुळे धुळ्यामध्ये गुन्हेगारी वातावरण निर्माण करताय। तो टाला हा 9 जूनला माझे नंदोई बबन बबलू बागुल यांच्यावर त्याने हल्ला केला। आम्ही तालुक्याला गुन्हा दाखल करायला गेलो, त्या ठिकाणी तो सोबत विक्की परदेशी नावाच्या व्यक्तीला सोबत घेऊन आला होता। आमच्यावर तो दबाव टाकत होता की याच्याबद्दल गुन्हा दाखल करू नका, नाही तर आम्ही पुढे तुमचं पाहून घेऊ। तो आमच्यावर दबाव निर्माण करत होता। तर तरी त्याचा पोलीस आणि हा टाला नावाचा व्यक्ती सतत हद्दपार असतो, त्याच्यावर दखलपात्र असे भरपूर गुन्हे दाखल केलेले आहे। सतत त्याला हद्दपार तडीपार केलेला असतो, तरी पण तो धुळ्याच्या आवारात, धुळ्याच्या पूर्ण हद्दीमध्ये फिरत असतो। पोलीस प्रशासन याच्यावर त्याच्याबद्दल दखल घेत नाही। जो व्यक्ती गुन्हेगार नाहीये त्याला गुन्हेगार करण्यास प्रवृत्त का केलं जातंय, मला याच्यावर जबाब पाहिजे। 24 तासाच्या आत याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। तो नेहमी अंगाला मारेल, डोक्याला मारेल, कुठे दुखापत करेल, आमचं नाव घेईल, ही कुठल्या न्याय व्यवस्था चालू आहे धुळ्यामध्ये? प्रत्येक ठिकाणी तेच ऐकायला मिळतंय, त्याच्यावर चौकशी मिळत नाहीये। देवपूर पोलीस स्टेशनला परत आजच्या 15 दिवसा पहिले एक गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर पण चौकशी न करता गुन्हेगार माझ्या नवऱ्याला करून दिलेला आहे। खरंच त्या ठिकाणी ते सुरुची हॉटेल जवळ माझा नवरा होता का, त्या रुपचंद आहिरेला मारलेला होता का, खरं रामचंद्र आहिरेला मारलेलं होतं का, खरं मध्ये या गोष्टी घडल्या, त्याची चौकशी तर करायला हवी। त्यांना गुन्हेगार करून दिलं। 394चा आरोपी, 307चा आरोपी, अशा कोणत्याच प्रकारचे गुन्हे माझ्या नवऱ्याने केलेले नाहीये। जर माझा नवरा त्या ठिकाणी ना, माझ्यासोबत आहे माझा नवरा रात्री पात्रीला, तर मी कसं काय ऍक्सेप्ट करू की माझ्या नवऱ्याने कोणाला मारलेलं आहे? असं सर्रास नाव टाकताय, गुन्हेगार करताय। तर आज या 24 तासाच्या आत CCTV फुटेज वगैरे चेक करून व्यवस्थित कारवाई नाही करण्यात आली तर आम्ही नाशिकला माननीय आयजी साहेबांकडे निवेदन द्यायला जाणार आहे। तिथूनही आम्हाला जबाब नाही भेटला तर आम्ही अजून वरती महासंचालकांकडे जाणार आहे। मला याच्याबद्दल संपूर्ण चौकशी पाहिजे।